तो एक राजपुत्र नेहमी एक रानफूल. हे ऐकून तुम्हाला नक्कीच चाणी हा चित्रपट आठवला असेल. अर्थातच या गाण्यामुळे चाणी हा चित्रपट बऱ्याच घरापर्यंत मनामनापर्यंत पोहोचला. वाद्य नाहीत, ऑर्केस्ट्रा नाही, मग या सिनेमाचं पार्श्वसंगीत होतं तरी काय. 1977 साली व्ही शांताराम यांनी एक असा मराठी सिनेमा केला जो त्यांच्या भव्य दिव्य चित्रपटांपेक्षा अगदी वेगळा होता. नाव होतं अर्थातच चाणी. चित्रपटाची कथा आली होती चिंत्रम खानोलकर यांच्या गणूराया आणि चाणी यांच्या कादंबरीतून. पण या सिनेमाची सगळ्यात भन्नाट गोष्ट होती ती त्याचं ध्वनिविश्व. शांताराम बापूंनी पारंपरिक ऑर्केस्ट्रावर अवलंबून न राहता समुद्राच्या लाटा, वारा, पक्ष्यांचे आवाज आणि वेगवेगळे नैसर्गिक ध्वनी वापरून सिनेमाचं वातावरण तयार केलं. म्हणजे विचार करा, जिथे आज सिनेमात एक भावना दाखवण्यासाठी बॅकग्राऊंड स्कोअर असतो तिथे चाणीमध्ये निसर्ग संगीत बनला. आणि कथा एका अनाथ मुलीची. तिच्या जन्माला समाजानेच तिचा अपराध ठरवलं. चाणी मोठी होते, कष्ट करते, सगळ्यांना मदत करते, पण तरी तिच्या जन्माचा डाग समाज तिच्या कपाळावरून पुसत नाही. तिच्या आयुष्यात दिनू नावाचा मुलगा येतो आणि पहिल्यांदा तिला माणूस म्हणून स्वीकारतो. पण पुढे आप्पा सावकाराच्या वासनेच्या जाळ्यात चाणी अडकते आणि तिचं निरागस आयुष्य पुन्हा एका संघर्षात ढकललं जातं. या चित्रपटात रंजना यांनी चाणीची भूमिका साकारली, तर बालकलाकार म्हणून झळकलेले सुशांत रे म्हणजेच पुढे सिद्धार्थ रे या नावाने अशी बनवाबनवी, बाळाचे बाप ब्रह्मचारी, बाजीगर आणि वंश सारख्या चित्रपटात दिसले. आणखी एक खास गोष्ट म्हणजे चाणीची गाणी स्वतः चिंत्रम खानोलकर अर्थात आरती प्रभूंनी लिहिली होती आणि हृदयनाथ मंगेशकरांनी संगीत दिलं होतं. लता मंगेशकर, मन्ना डे यांसारख्या दिग्गजांचे स्वर या सिनेमाला लाभले. प्रदर्शनाच्या वेळी मात्र चाणीला अपेक्षित व्यावसायिक यश मिळालं नाही. पण काही चित्रपट बॉक्स ऑफिससाठी नसतात, तर ते काळाच्या पुढे जाण्यासाठी बनलेले असतात आणि चाणी हा त्यापैकीच एक आहे. तुम्ही हा चित्रपट बघितलाय का? तुम्हाला तो कसा वाटतो आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि ज्यांनी अजूनही हा चित्रपट बघितला नाहीये त्यांनी लगेच जाऊन बघा. आणि मराठी चित्रपटांच्या अशाच पडद्यामागच्या गोष्टी ऐकण्यासाठी लोकशाही फ्रेंडलीला फॉलो करायला विसरू नका.